नमस्कार, रेसिपी विथ आरतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी बटाट्याच्या काचऱ्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी बटाटे हे आधीच धुवून घेतलेले आहेत आणि त्याची साल न काढताना आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत. बटाटा चिरत असताना जास्त पातळही चिरायचं नाही आणि जाडही नाही चिरायचा. तो आपल्याला अशा प्रकारे मीडियम चिरून घ्यायचा आहे. त्यामुळे बटाटा व्यवस्थित भाजला जाईल. जर तुम्ही पातळ चिरला तर तो कढईला चिटकेल. आता आपला बटाटा हे चांगलं चिरून झालेला आहे. आता आपण बटाट्याच्या काचऱ्या बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी घेतली मी एक कढई. त्या कढईत घ्यायचं थोडंसं तेल, कढीपत्ता, मोहरी, जिरे, ठेचलेला लसूण आणि आपण चिरलेला बटाटा हा ह्याच्यात टाकून आपल्याला घ्यायचा आहे. वरून टाकायचं चवीपुरतं मीठ. मीठ टाकल्यामुळे तुमचा बटाटा हा चांगला भाजला जाईल. आपण नंतर मीठ टाकणार नाही आहे. आत्ताच आपल्याला सगळं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे. आता जोपर्यंत आपला बटाटा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला अधूनमधून हलवत वाफ द्यायची आहे. आता मी ह्याला एक वाफ दिलेली आहे. झाकण काढून ह्याला परत परतून घेत आहे. आणखीन एक वाफ देते मी बटाट्याला. त्याला अजून परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मी याला 4 ते 5 वाफा दिलेल्या आहेत. बटाटा करपू नये म्हणून याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपला बटाटा हा चांगला शिजलेला आहे. आता त्यात टाकायचे वरून थोडीशी हळद आणि आपला घरचा कांदा लसूण मसाला. आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं. हे परतवून घेतल्यावर आता आपल्याला वरून थोडासा टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट. जास्त प्रमाणात नाही टाकायचा, थोडाच टाकायचा. आता आपल्या बटाट्याच्या काचऱ्या या तयार आहेत. रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.